परभणी येथील पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करावी या मागणीचे निवेदन जीएम मागासवर्गीय संस्थेतर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। याप्रसंगी जीएम संस्थेचे शशिकांत गायकवाड, हर्षवर्धन बाबरे, दत्ता शिंदे, संजय पोळ, आप्पासाहेब बागले, मुकेश सोनवणे, अनिकेत तळभंडारे, सोहेल शिरसे, नरेंद्र शिंदे, कुणाल काळे आदी उपस्थित होते। परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारी असलेल्या संविधान प्रास्ताविकेचं मोडतोड करून ज्या समाजकंटकाने विटंबना केली त्या समाजकंटकावर कायदेशीर कडक कारवाई व्हावी व त्या घटनेचा मी जीएम मागासवर्गीय बहुदेय संस्थापक बाळासाहेब वाघमारे व समस्त जीएम मित्र परिवाराच्या वतीने निषेध करतो व त्या घटनेनंतरनं परभणी जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीचे पडसाद उमटले, दंगल झाली, त्या दंगलीमध्ये पोलिसांनी भीमसैनिकांवर अमानुषपणे लाठीचार्ज केला व अमानुषपणे लाठीचार्ज करून भीमसैनिकांना अटक केली व या अटकेमध्ये पोलीस कस्टडीमध्ये असलेल्या भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाला। त्या संबंधित पोलिसांवर व अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी व शासनाकडून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना भरीव अशी मदत मिळावी व शासकीय सेवेमध्ये रुजू करून घ्यावं या मागणीच्या आशयाचं निवेदन सोलापूरच्या जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे शासनाला केलेलं आहे।